व्यासपीठ गावची खबर न्यूज। दैवज्ञ ब्राह्मण समाजाचा मौजी बंधन सोहळा संपन्न, 16 बटूंचा सहभाग। दैवज्ञ ब्राह्मण समाजातील समाज बांधव सर्वत्र विखुरलेला आहे। या समाजातील बांधवांना सोहळ्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम हाती घेतल्यानं रायगड, ठाणे, कल्याण यासह मुरबाड, कर्जत, खोपोली, पेण यांसह अन्य तालुक्यातील दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या वतीनं सामुदायिक मौजी बंधन सोहळा ठाणे जिल्ह्यातील कळवा, खारीगाव, विठावा येथील आगरी समाज सभागृहात उत्साहात पार पडला। यावेळी पंचब्राह्मणांच्या साक्षीनं मंत्रघोष करत हा मौजी बंधन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावून सहभागी झालेल्या बटूंना शुभेच्छा दिल्या। दैवज्ञ ब्राह्मण समाज हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये विखुरलेला असून या समाजात मुलांचा उद्धार झाला पाहिजे या हेतूनं त्यांना कुलगुरूंकडे पाठवण्यासाठी मौजी बंधन सोहळा करण्याची प्रथा आहे। या विधीमुळे पुढील काळात घरातील सुखदुःखात विधी करण्याचा अधिकार प्राप्त होत असल्यानं त्यांना शंकर शेट यांच्या विचारांवर चालणाऱ्या दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या चाली रूढी परंपरेचा वारसा जपण्याचं कार्य दैवज्ञ ब्राह्मण समाजातील मंडळाच्या वतीनं होत असून या मौजी बंधन सोहळ्यातील होणारा अनाठायी खर्च थांबवून सामुदायिक या विधीला सामुदायिक स्वरूपाचं देण्याचं कार्य केलं गेलं। अनेक वर्ष ज्येष्ठ मंडळींकडून होत असून एप्रिल 2026 मौजी बंधन सोहळा समाजाचे अध्यक्ष परेश पोद्दार, उपाध्यक्ष कृष्णकुमार पोद्दार, खजिनदार उदय कारेकर, सचिव विवेक पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली मौजी बंधन सोहळा पार पडला। या सोहळ्यात बटू अन्मय मिलिंद नार्वेकर, चिन्मय सुनील चोनकर, निखिल अरुण पोवळे, अनिकेत अरुण पोवळे, पृथ्वी जितेंद्र केळकर, अनिश महेश पोद्दार, ओंकार अनिल देवरुखकर, नयन दिनेश पोवळे, पियुष घुमरे, नैतिक आर्य माने, दर्शन सुनील चिंदरकर, पवन शेखर पिसाट, ओंकार सुधाकर देवरुखकर, मयूर राकेश मोडक, धीरज राकेश मोडक, अर्णव परेश सांगुर्डेकर यांनी सहभाग घेतला। यावेळी बटूचे आई वडील, मामा, माजी, आत्या, आत्ती, आजोबा यांसह अन्य नातेवाईक व मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते। यावेळी विधी संपन्न झाल्यानंतर गावदेवी मंदिरात वाजत गाजत वरात काढण्यात आली होती। हा मौजी बंधन सोहळा पार पाडण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्य व समाजातील मान्यवरांनी मेहनत घेत होते। परेश अनिल पोद्दार, दैवज्ञ ब्राह्मण समाज गावा खारीगाव विठावा अध्यक्ष। गेली अनेक वर्ष हा तळव्यात सोहळा साजरा होतो। 2017 सालीपासून अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या पदरात आहे। तेव्हापासून आम्ही हा मौजी बंधन सोहळा साजरा करतो। ह्याच्या मागचा हेतू हाच आहे, सामुदायिक मौजी बंधन सोहळा हा उपक्रम राबवण्यामागे की आजच्या महागाईच्या जो दिवस आता चाललेले आहेत प्रत्येकाच्या घरात, तो वैयक्तिक हा जो खर्च प्रत्येकाला पेलू शकणार नसतो, त्यानिमित्ताने एकत्रीकरण कुठेतरी येतं आणि प्रत्येकाचा हा वाटा थोडा थोडा होत एक मोठा हा सोहळा तयार होतो। अशा रीतीने हा हेतू धरून हा आम्ही मौजी बंधन सोहळा गेले अनेक वर्ष तळव्यात साजरा करतो आणि असाच पुढे चालू करतो। या सोहळ्याची विधी झाल्यानंतर काय त्याचा ते भट्टू असतात किंवा तरुण मध्ये आलेली जी मुलं असतात त्यांना कशा पद्धतीने उपयोग होईल? म्हणतात आपण गुंज म्हणजे ही अर्ध लग्नच असतं। या सगळ्या विधी पुरेपूर पार पडून एक शास्त्रोक्त पद्धतीने मुलांना पुढील आयुष्यात कसे संस्कार लाभावेत, आईवडिलांना गुरु मानून कसे पुढे चालत राहावे आयुष्यात, हा सगळा त्याच्यातनं एक मार्ग दाखवण्यात जातो।